हा आल्याचा जो किस आहे तो एवढी वाटी भरून आहे, त्याच्यामुळे एवढीच वाटी भरून साखर घेतली आणि 1 टीस्पून तूप टाकले आणि ही बघा याच्यात साखर टाकते, सुंठ टाकते. एवढ्या 1.5 वाटी साखर टाकली. हे चांगलं आता ढवळत राहायचं. बघा गोडाच्या कुठल्याही पदार्थात 1 चिमूटभर मीठ टाकायचं. हे बघा कशी आले पाकवडी बनते. बघा ह्याला ढवळत राहायला लागतं, सतत ढवळत राहायला लागतं, नाही तर खाली लागतं. गोळा होत आला की असा चमचा उभा राहायला पाहिजे किंवा पाण्यात टाकून बघायचं. हे असं घट्ट झालं पाहिजे, गोळी बंद पण झाला पाहिजे. आणि हे बघा सगळे ट्रेत तेल लावायचं आणि ट्रेत ओतायचं. तसे खूप चटके बसतात, जसं तोंडाला छान लागतं ना तसे चटके बसतात खूप. त्याचं पसरून घ्यायचं. तेला तूप किंवा तेला जे काय असेल ते लावायचं. वाळली की वडी काढायला घ्यायची. छान वड्या पडतात. सगळं पुसून घ्यायचं. तुटायला लागली. चांगलं हे नाही झालं, सुकली नाही चांगली, फटाफट निघाली असते. आले पाकवडी. तेल कमी लागले पिठाला.